इचलकरंजीतील बेघरांना स्वस्त दरात घरे उपलब्ध होण्यासाठी कल्लापन्ना आवाडे पंतप्रधान घरकुल योजना राबवली जाणार आहे। पहिल्या टप्प्यातील 7 एकरातील या घरकुल योजनेसाठी कल्लापन्ना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या वतीने 1 लाख रुपये भरून 10 लाखाचे घर देण्याची योजना आवाडे दादांच्या वाढदिनी 5 जुलै रोजी राबविण्यात येणार आहे। तर दुसऱ्या दिवशी बँकेच्या प्रधान कार्यालयात नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांना याविषयी सविस्तर माहिती दिली जाणार आहे, अशी घोषणा माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केली। इचलकरंजी येथील कल्लापन्ना आवाडे जनता सहकारी मल्टीस्टेट शेड्यूल बँकेची 64वी वार्षिक सर्वसाधारण सभा मराठा मंडळ सांस्कृतिक भवन येथे पार पडली। त्याप्रसंगी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी ही घोषणा केली। तर कल्लापन्ना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचा व्यवसाय 4869 कोटींवर पोहोचला असून बँकेला 49.62 कोटीचा ढोबळ तर सर्व तरतुदी वजा जाता 16.69 कोटी इतका निव्वळ नफा झाला आहे। चालू आर्थिक वर्षात बँक 5000 कोटी रुपयांचा टप्पा निश्चितपणे पार करेल असा विश्वास बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे यांनी व्यक्त केला। या प्रसंगी बँकेचे संस्थापक चेअरमन कल्लापन्ना आवाडे व आमदार राहुल आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती। चेअरमन स्वप्नील आवाडे यांनी नुकतेच बँकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले। या ऐतिहासिक सोहळ्यामुळे बँकेने प्रगतीचा आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला। शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे। त्याचबरोबर सर्व समाजातील घटकांना आर्थिक बळ देत त्यांची आर्थिक उन्नती साधण्याचे काम बँकेने अविरतपणे सुरू ठेवले आहे। बँकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या शासकीय योजनांचा लाभ सभासदांसह नवउद्योजकांनी घ्यावा असे आवाहन करत बँकेच्या उन्नतीबरोबरच सभासदांचा विश्वास अखंडित ठेवण्याची बांधिलकी यापुढे कायम राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केंद्र शासनाबरोबरच राज्य शासनाच्या विविध शासकीय योजना लागू करून त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी बँकेने प्रयत्नशील राहावे। मोठ्या प्रमाणात बांधिलकी असणारा आपला व्यवसाय आहे। नेट बँकिंगसाठी आरबीआयने यापूर्वीच मंजुरी दिली असून जितक्या लवकर नेट बँकिंग सुरू करून ग्राहकांना सेवा द्याल तितक्या गतीने बँक मोठी होणार आहे। गावातील गोरगरीब कामगार आणि कष्टकऱ्यांच्या स्वप्नातील हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बँकेने पुढाकार घेतला आहे। या गृहनिर्माण योजनेसाठी आतापर्यंत 356 बेघरांनी अर्ज केले असून त्यातील 288 लाभार्थी कर्ज घेण्यास पात्र ठरले आहेत। बँकेच्या नूतन सभागृहाच्या इमारतीमध्ये 6 तारखेपासून या योजनेचे पैसे भरून घेण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू होणार असल्याचे सांगितले। बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगावे यांनी नोटीस व विषय पत्रिकेचे वाचन केले। सर्व विषयांना उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दर्शवली। आभार व्हाईस चेअरमन संजय अनिगोळ यांनी मानले। या प्रसंगी प्रकाश दत्वाडे, उत्तम आवाडे, बाबासो चौगुले, बीएमओ चेअरमन चंद्रकांत चौगुले, अशोकराव सौंदतीकर, डीजी कोरे, सौ वैशाली आवाडे, मॅनेजर किरण पाटील, दीपक पाटील, अण्णासाहेब नेरले आदींसह बँकेचे सर्व संचालक, सभासद यांच्यासह